नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज आहे ज्येष्ठ अमावस्या. माझी सगळी कामं आवरलेली आहेत. माझे ऑलमोस्ट अर्धी पोथी वाचून झालेली आहे आणि थोडेसे अध्याय राहिलेत. आता 12 ते 12:30 वाचायचं नाही म्हणून मी थांबले. इथं पूर्ण देव वगैरे स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून, खालचं जे कापड होतं पूर्वी ब्ल्यू होतं, आज मी दुसरं वस्त्र घातलेलं आहे रेड. आणि छान पूजा झालेली आहे. कुंजम पण आज भरलेलं आहे. माता लक्ष्मीची सेवा, व्यंकटेश स्तोत्र, ते सगळं, महालक्ष्मी अष्टकम, ते सगळं मी आता संध्याकाळी करणार आहे. पहिली आज जे पारायण आहे, जे आता माझे आय गेस अजूनही एक 8 अध्याय वगैरे राहिले असतील, तर ते मला वाचून आता संपवायचे आहेत 12:30 नंतर. सो थोडीशी सेवा जी आहे ती आता करून घेणार, बाकीची मग संध्याकाळी करणार. तर बघा, ज्या पितृच्या सगळ्या पितृदोषाच्या ज्या सगळ्या सेवा आहेत किंवा पितृसेवा ज्या आहेत त्या आपण आज करणारच आहोत. पण त्याबरोबरच आज आईंनी मुलांची दृष्ट काढून टाकायची आहे आणि बायकोनी नवऱ्याची दृष्ट काढून टाकायची आहे. बघा, असं नाही की फक्त मुलांनाच दृष्ट लागते, आपल्या नवऱ्यांनासुद्धा दृष्ट लागते. काय होतं माहिती आहे का? बघा, आपले नवरे जिथं कामं करतात ते एक एक स्टेप चढत जातात, किंवा त्यांचं काही टास्क असेल, त्यांचं काही प्रोजेक्ट असतील, किंवा त्यांना काही काम दिलेलं असेल, ते प्रामाणिकपणे करतात. पण काय होतं ना, सगळेच आपले सहकारी जे आहे किंवा सगळेच आपले जे कलिग्स आहेत त्यांना बघवत नाही एकदा. म्हणजे ते चांगलं एकदा त्यांना वाटत नाही की बाबा हाच फक्त वर चालला आहे, आपण का नाही, मग मला का नाही तो प्रोजेक्ट दिला, किंवा मला का नाही ते काम दिलं, असं होतं. त्यामुळे ना, काही म्हटलं तरी जरी त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह आले ना, ती दृष्ट आपल्याला लागते, किंवा ते जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना, त्याची एनर्जी आपल्यापर्यंत येऊन पोचते आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. हे आजचं खूप सत्य आहे. कितीही चांगला मित्र, कितीही चांगली मैत्रिणी, कितीही चांगले जवळचे माणसं, तरीही त्यांना बघवत नाही आपलं जे प्रमोशन होतं, आपली जे बढती होते, किंवा आपण खूप चांगल्या पोस्टवरती जातो, किंवा आपल्याला लोक, आपले मॅनेजर सगळ्यांच्या समोर आपलं कौतुक करतात, किंवा लोक आपलं कौतुक करतात, हे अजिबात बघवत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला एक सिंपल लिंबाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला एक सिंपल लिंबू घ्यायचा आहे. भले मग तो कच्चा असेना, पिकलेला असेना, छोटा असेना, मोठा असेना, फक्त तो किडलेला नसावा, काही डाग नसावं. छान एक लिंबू घ्या. तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मुलाला, जे कोण आहेत त्यांना समोर उभं करा. त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉकवाईज 7 वेळा, अँटी क्लॉकवाईज 7 वेळा, आणि इथं मी जसं दाखवलं वरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा असं दृष्ट काढायची आहे. आणि हा लिंबू तुम्हाला घरातनं बाहेर फेकायचा आहे. आता बघा, घरातनं बाहेर फेकायचं म्हणजे काय की तुमच्या सोसायटीच्या बाहेर जावा, कुठल्या तरी झाडामध्ये टाकून या. कोणाच्याही लोकांच्या पायात तो पडता कामा नाही. प्लीज ह्याची काळजी घ्या. हे बघा, आपण इथं काही तंत्रमंत्र किंवा असं अघोरी प्रकार काही नाही करत, आपण सिम्पल दृष्ट काढतो. साऊथमध्ये तर मला रेग्युलरली दिसेल की लिंबाने दृष्ट काढतात, पण ह्याचे परिणाम खूप आहेत. कारण मी सुद्धा नवऱ्याची, जेव्हा अगदी काही असं इम्पॉर्टंट प्रोजेक्ट असेल, जेव्हा ते करून येतात किंवा करायला जातात, तेव्हा मी दृष्ट काढून त्यांना पाठवते. बघा, तुम्हाला आता लिंबू नसेल तुमच्या घरी आज, तर तुम्ही सिंपल 2 कापराच्या वड्यांनी काढा. भीमसेनी कापूर असेल तरी चालेल, नॉर्मल कापूर असेल तरी चालेल. त्या जाळायच्या आणि त्याचं जे काळं जी राख उरते ना नंतर, ती राख तुम्ही उजव्या पायाच्या तळाशी लावायची. आता बघा, तुम्ही इथं गाडीची पण दृष्ट काढायची आहे आज. एक लिंबू एका गाडीला तुम्ही नारळाने काढू शकता, तुम्ही कापराने काढू शकता, पण सेपरेट कापूर घ्या. असं नाही की तुम्हाला एकच कापूर घ्यायचं आहे आणि सगळ्या गाड्यांवर तुम्हाला तोच कापूर किंवा तोच नारळ किंवा तोच लिंबू, एकच नाही, प्रत्येकाला सेपरेट घ्या. त्यामुळं जेवढ्या गाड्या, छोटी असे ना, मोठी असे ना, कुठलीही असे ना, सेपरेट गोष्टी घ्या आणि त्याप्रमाणे दृष्ट काढा. बघा, आता तुम्ही ही लहान मुलांपासून तुमच्या मोठ्या मुलांपर्यंत, तुमच्या नवऱ्यापासून तुमच्या मुलीपर्यंत सगळ्यांची दृष्ट काढू शकता. तुमच्या मुलं बाहेर शिकायला आहेत, नवरा ट्रॅव्हलिंगवर आहे, काहीही हरकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं पिक्चर डोळ्यासमोर आणायचं आहे.
सेम दृष्ट काढतात तशी दृष्ट काढायची आहे, त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि हे बाहेर फेकून द्यायचं. लिंबू तुम्ही डस्टबिनमध्ये घाला आणि ती डस्टबिनची बॅग तुम्ही बाहेर ठेवा किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे डस्टबिन असेल खालती तर तिथं नेऊन ठेवा. फक्त लिंबू त्या दिवशी घरी ठेवू नका. अगदीच जर तुम्हाला शक्य नाही तर डस्टबिनमध्ये टाका. बघा, दृष्ट काढणं असं नाही की फक्त अमावस्येला करायचं. अमावस्येला करायचंच आहे, हे कंपल्सरी आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल किंवा त्यांना त्रास होईल तर तुम्ही कापराने किंवा लिंबाने किंवा नारळाने हे दृष्ट काढून बघा. ह्याचा खूप फायदा होतो आणि नंतर त्यांना तो फरक जाणवायला लागतो. आणि आज पितृसेवा मात्र करायला विसरू नका. पितृंसाठी दक्षिणेकडे दिवा लावायला विसरू नका संध्याकाळी. आणि बाकी काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.